कुंडे गावातल्या कोणत्याही संघातील खेळाडूने जर का षटकार मारत बाउंड्री लाईन वरती बाप्पा मोरिया ग्रुपचा एक बॅनर आहे, जर का तुम्ही व्यासपीठाच्या उजव्या बाजूला पाहाल त्या बॅनरवरती एक लोगो आहे. त्या बॅनरवरती डायरेक्ट बॉल लागला तर प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपये कॅश प्राइज बाप्पा मोरिया ग्रुपकडून दिलं जाईल. रणजितला आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार वितरित करतो आहोत. मॅन ऑफ द मॅच बेलपाडा 11 बेलपाडा या टीमचा हा दर्जेदार खेळाडू आणि त्याला हा पुरस्कार आपण वितरित करतो आहोत. चला, आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. सामन्याला सुरुवात होत असताना पाहायला मिळेल. चला, सुरुवात होईल. वैभव पाटील गोलंदाजी मार्क वरती स्ट्राइक एंडला अविनाश उजव्या सीच्या बाहेर बॉल ठेवला होता. वाईट बॉलने सुरुवात झाली आहे षटकाची आणि अवांतर धाब्याने सुरुवात होत असताना पाहायला मिळते आहे. एक्स्ट्राचे रन येत असताना पाहायला मिळते. जिथे चहू बाजूला अद्याप गर्दी पाहायला मिळते, प्रेक्षक वर्ग आहेत, कारण दोन्ही संघ हाकेच्या अंतरावरचे आहेत, सक्के शेजारी. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षकाचा वेध, डॉट बॉल. निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळाला आहे. वेगाने गोलंदाजी करतोय वैभव. कोण चांगला इथे राकेश वसंत पाटील बोकडबिरा यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज बोकडबिरा गावचे आदरणीय राकेश वसंत पाटील साहेब यांच्या माध्यमातून कुंडेगावच्या प्रत्येक खेळाडूसाठी षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. डॉट बॉल आलेत. वैभव चांगली गोलंदाजी करतायत, वेग प्रचंड आहे त्यांच्याकडे आणि अगदी त्याच वेळेला कोणाचाही वापर चांगला केला आहे त्यांनी. याही वेळेला लगातारचा तिसरा बॉल जिथे निर्धाव स्वरूपाचा आलाय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतात. 3 चेंडू निर्धाव आल्यात. DRHची मागणी करण्यात आली आहे. या डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येतोय. व्हाईट बॉल साठी चेक करण्यात येईल. व्हाईट बॉल प्रथम दर्शनी अराउंड विकेटने हा बॉल टाकला. फेअर डिलिव्हरी आहे. अराउंड विकेटने गोलंदाजी करतोय. फेअर डिलिव्हरी आहे. कारण एक गोष्ट आवर्जून पाहायला मिळते, जी मात्र राईट हँडर गोलंदाज ज्यावेळेला अराउंड विकेटने येतो ना, कोन क्रिएट होतो आणि हा कोन चांगल्या दर्जाचा क्रिएट केलाय वैभवने. लोअर फुल टू आडवा बाटणी केला ऑन साइडला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. DRHची मागणी. रन्स मिळतील 4. चौकार. हाईट फॅक्टर इथे पाहिला जातोय. खरं तर महत्वाची बाब ही राहील ना की या बॉलवरती चौकार तर आलाय. महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते आणि अगदी त्याच वेळेला बॉल एक्झॅक्टली बेस्ट हाईट किती होती ही शहानिशा इथे करण्यात येते. नो बॉल. नो बॉल. वेस्ट हाईट जास्तीची इथे पाहायला मिळाली. दिनेजी बंडा यांचा संघ मागील मॅच मध्ये पराभूतीच्या छायाखाली गेला, परंतु या स्पर्धेमध्ये त्यांचं योगदान प्रामुख्याने महत्वाचं आहे. फ्रीहिटचा बॉल आहे आणि गोलंदाज आधी मात्र अगदी लगेचच निघाला होता बॉल डिलिव्हर करण्यासाठी. स्कोरकार्ड वरती धावा जिथे मात्र एकंदरीत 6 पाहायला मिळाल्यात. नो बॉल आला होता. मागील बॉलवरती चौकार आला. एक व्हाईट बॉल पाहायला मिळालाय. अर्थात एकंदरीत 6 धावा दाबोलकावरती पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतात. फ्रीहिटचा बॉल आहे आणि कुठे ना कुठेतरी यावरती चर्चा होत असताना पाहायला मिळते आहे वैभवशी. महत्वाचा गोलंदाज आहे तो आणि
फ्रंट लाईन गोलंदाजाला या गोष्टी नेहमीच ज्ञात असतात, कोणत्या ठिकाणी बॉल टाकायला हवेत, कुठे बॉल ठेवायला हवेत. नेहमीच चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करणारा वैभव पाटीलला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. पुढचा बॉल घेऊन पुनश्च सज्ज होत असताना पाहायला मिळेल अराउंड विकेटने. यावेळेला बॅटची थिकेज आउटसाइड एज. झेल ड्रॉप झाला जरूर, परंतु फ्री हिटचा बॉल आहे. ही गोष्ट चांगली ठाऊक आहे या खेळाडूंना, धावा द्यायच्या नाही आहेत. यष्टीरक्षकाने अगदी फ्लाय केलं होतं, बॉलला अडवलंय, रन सारवल्यात. झेल जरूर झाला नव्हता, परंतु फ्री हिटच्या बॉलवरती कॉट बिहाइंड बॅटर आउट झाला नसता. डॉट बॉल येत आहेत. पुढचा चेंडू यावेळेला लिडिंग एज घेतली आहे. झेल बडेल का? स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली आलाय. वैभव पाटीलने झेल टिपला. फलंदाज क्रमांक पहिला अविनाश बात. पहिला षटक प्रगतीपथावरती आहे. 6 धावा धावफलकावरती आहेत. विकेट देखील प्राप्त करण्यात आली आहे. अविनाश बाद झालेला पाहायला मिळाला. अर्जुनची बॅट तळपली आजच्या रात्रीमध्ये, चांगलीच बॅटिंग केली आहे त्याने. पहिलाच बॉल लोअर फुलटोत होता, षटकार ठोकलाय की काय? पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकलाय. अर्जुन मैदानाच्या आतमध्ये, चेंडू मैदानाच्या बाहेर. षटकार. पहिल्याच बॉलवरती अर्जुनने षटकार ठोकलेला पाहायला मिळाला आहे. ज्या रीतीने त्याने बॅटिंग केली आहे, पहिला सामना अगदी चुरशीच्या लढतीमध्ये 1 बॉल 3 ला त्याने महत्वाचा षटकार ठोकला. नेक्स्ट मॅच मध्ये देखील अफलातून खेळ त्याने साकारला. नवघर संघाला परास्त करण्यामध्ये त्याचा मोलाचा आणि महत्वाचा वाटा राहिला होता. तोच अर्जुन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येतो आणि पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकलाय. आजची रात्र त्याच्या नावावरती आहे. आजच्या रात्रीमध्ये त्याने विक्रम नोंदीस काढलेले आहेत आणि चांगली बॅटिंग तो करताना पाहायला मिळाला आहे. धावफलकावरती धावा 12. 12 ऑन दी बोर्ड. 12 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 ऑन दी बोर्ड आहेत. षटकारासाठी 2000 रुपयाचा कॅश प्राइस का? अच्छा, 200 रुपयाचा कॅश प्राइस. अर्जुन ड्रायव्हर नवघर. अर्जुन ड्रायव्हर नवघर यांच्याकडून अर्जुनसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पुढचा बॉल गोलंदाज. याही वेळेला आणखीन एक स्टँड अँड डिलिव्हर्ड. काय प्रयत्न राहिलेत पहा. बाउंड्री लाईन वरती फेकी करण्यात येते. समयरा सिद्धेश पाटील यांच्याकडून अर्जुनच्या षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. धावा रोखल्या होत्या तिथे, मात्र बाउंड्री लाईन वरती 2 आल्यात.
या बॉलवरती 2 येत असताना पाहायला मिळाल्या अर्जुन ड्रायव्हर इनकी तरफ से 2000. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. खुलातला बॉल होता, ऑन साइडला केला, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल मिळेल, दुहेरीचा प्रयत्न, सेकंड रन कंप्लीट. मागच्या बॉलवरती एक सिंगल आली होती आणि या बॉलवरती 2 धाबा, एकंदरीत 3 आल्यात या षटकामध्ये. एकंदरीत 15 रन स्कोर कार्ड वरती आहेत. 15 धाबा धापलकावरती पाहायला मिळाल्यात. गोलंदाजी मार्क वरती दुसरं षटक प्रगती पथावरती असताना मच्छिंद्रला आपण पाहत आहे. मच्छिंद्रच्या पहिल्याच बॉलवरती एका क्षणाला मोठा फटका येतो की काय असं भासलं, परंतु बाउंड्री लाईन वरती काय आपली उपयुक्तता सिद्ध केली होती. फेकी होती, 2 धाबा इथून वेगाने आल्यात. प्रत्येक चेंडूवरती धाबा येतात. 17 धाबा धापलकावरती 17 ऑन दी बोर्ड आहेत. अर्जुनसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. वन शॉट आहेत. 1 शॉट, केवळ 1 धाव मिळेल. संघाची धावसंख्या 18 धावा धापलकावरती पाहायला मिळाल्यात. स्कोर कार्ड वरती धाबा आहेत त्या अर्थात 18 ऑन दी बोर्ड आहेत. यावेळेचा बॉल बॅटच्या आतली कडा घेतली, गोलंदाज वेगाने येतोय, सिंगल कंप्लीट. रन्स येत असताना पाहायला मिळाल्यात. अर्जुन ड्रायव्हर आपले 200 रुपये जमा करा अर्जुनच्या षटकारासाठीच आहे, कारण मी बसल्यावरती अनाउन्समेंट झालेले पारितोषिक त्या खेळाडूला मिळायला हवेत. उद्या इथून गेल्यानंतर फोन आला तर करायचं काय, कारण पारितोषिक आपण जी लगावतो ती देणंही गरजेची आहेत. स्कोर कार्ड वरती धावा जिथे मात्र तुम्ही पाहिल्या ते अर्थातच 29 पाहायला मिळाल्या. 19 आहेत. यावेळेला सुपला खेळण्याचा प्रयत्न, बॉल यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. चेंडू निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळेल. डॉट बॉल. दोन षटकांचा खेळ संपला. 19 धावा धापलकावरती आहेत. नंददीप बिल्डर्स अँड डेव्हलपर्स सर्व आदरणीय निखिल नंदकुमार चोगले साहेब यांच्या माध्यमातून 3 बॉल 3 षटकारासाठी बॅटिंग करणारा संघ आणि या दोन्ही खेळाडूंसाठी 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि या संघाने अर्थात नंददीप बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या माध्यमातून खरं तर प्रोप्रायटर निखिल नंदकुमार चोगले साहेब यांच्या माध्यमातून संघाने जर या स्पर्धेमध्ये श्री गणेश हनुमान प्रसन्न कुंडेगाव कोळीवाडा टीमने जर स्पर्धा जिंकली तर 51,000 रुपयाचा कॅश प्राइज, 50,000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. अर्जुन खिसे यांच्या माध्यमातून 1,000 रुपयाचा कॅश प्राइज राहील. दोन्ही बॅटरमध्ये कोणत्या एकाही बॅटरने जर का 3 बॉल 3 षटकार ठोकले तर 1,000 रुपयाचा कॅश प्राइज. स्कोर कार्ड वरती धावा 19 बनलेले आहेत. 19 ऑन दी बोर्ड. शेवटचे 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्क वरती करंट दाखल झालेत. 19 आल्यात. चला घाई व्हायला हवी. पागोडेकर अजून एक मॅच बाकी आहे. मॉर्निंग वॉकलाच घरी निघावं लागेल. पुढचा चेंडू लोअर फुल टोज आहे, उंच गेलाय, लांब नाही.
क्षेत्ररक्षकाचं जजमेंट चांगलं आहे. वेल जज कॅच. वैभवने टिपला जाईल. फलंदाज क्रमांक दुसरा बाद. पहिल्याच बॉलवरती विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळालं. अर्जुन महत्वाचा बॅटर म्हणून सातत्याने संघासाठी धावा गोळा करण्यासाठी तो दांडला जातो आणि तो संघाची साठ सोडतोय. षटका त्याने ठुकला होता. त्याच्या एका षटकारासाठी आपण पाहिलं तर बोकडबिरा गावचे आणि त्याच वेळेला समयरा सिद्धेश पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आले आणि अगदी 200 रुपयाचा कॅश प्राइज ते अर्थातच अर्जुन यांच्या माध्यमातून देखील आलेला आहे. अर्जुनकडून अर्जुनसाठीच यावेळेचा बॉल वळवला होता. हातभर वळण घेतला होता या बॉलने. दिशाहीन राहिलाय. गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. व्हाईट बॉल. आता फिल्डिंग टीम इथे DRA ची मागणी करते. नटराज देखील मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि जर का त्याने 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले तर नंददीप बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर निखिल नंदकुमार चोगले साहेब यांच्या माध्यमातून देखील 5,000 रुपयाचा कॅश प्राइज राहील 3 चेंडू 3 षटकारासाठी. आणि होय, अर्जुनकडून 1,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. अर्जुन किसे, यस, अर्जुन किसे यांच्याकडून 1,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. रात्रीची मजा वेगळी असते. हा व्हाईट बॉल आहे. नटराजच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. नितीनजी मडवी साहेब सरपंच यांच्या माध्यमातून यावेळेचा बॉल देखील दिशाहीन राहिला. अवांतर धाव येत असताना पाहायला मिळते आहे. धाव फलकावरती धावा जिथे मात्र बनलेल्या पाहायला मिळाल्या ते 21 ऑन दी बोर्ड. 21 धावा धाव फलकावरती आहेत. एकवीस धावा धाव फलकावरती बनल्यात. शेवटचा आणि अंतिम षटक प्रगतीपथावरती असताना पुढचा बॉल फुलर लेनचा थेट यस्तांचा भेद. बँग ऑन टार्गेट. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज बाद. आणखीन एक धक्का लागला. फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळाला. लोअर फुलटॉस बॉल होता. नटराज मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्याने केलाच नाही. बॉलला सोडून दिलं होतं. थेट यस्तांवरती पाहायला मिळाला. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज कोणाचा आणि काटकोणाचा वापर किती चांगल्या रीतीने करतोय पहा. फिंगर रोल केली आहे. बॉल इतके वळवलेत ना गोलंदाजी करत असताना करणने. हातभर वळण घेण्याचे त्याचे चेंडू पाहायला मिळाले परंतु हा फुलर लेनचा बॉल राहिला. यावेळेचा बॉल विथ द टर्न ऑन साइडला टॉप ऑफ दी बाउन्स आले. हलक्या हाताने केला. डीप मध्ये प्रोडक्शन. सिंगल येईल. नवीन बॅटर निमेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालेले पाहायला मिळत आहेत. सिंगलच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडली आहे. 22 धावा धावफलका भरली आहेत. या संघाने मागील मॅच मध्ये करामात करून दाखवली आहे. धावा रोखल्यात. 30 धावा होऊ दिल्या नव्हत्या. गोलंदाजीमध्ये सातत्याने दर्जेदार कामगिरी राहिली परंतु इथे यावेळेचा बॉल शॉर्ट फाईन लेगला कॅच ड्रॉप झाली आहे. डायरेक्ट हिट होत असताना पाहायला मिळतं. दुहेरीचा प्रयत्न. सेकंड रन घेत असताना फलंदाज इथे बाद होईल. अर्थात
स्ट्रायकर एंडला रन कंप्लीट झाली आहे, नॉन स्ट्रायकर एंडला बॅटर बाद आहे. सिंगल कंप्लीट, सेकंडला बाद. बलका भर दियात, आणखी एक रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतोय. मिलिंद आता मात्र त्याच्या साथीला प्रेम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. धावा तर बनला 23. एखादा मोठा फटका एक फायटिंग टोटल कडे घेऊन जाईल. खोलातला बॉल होता, डाऊन ग्राउंड केला, क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल मिळेल, दुहेरीचा प्रयत्न झालेला आहे. सेकंड रन इथून कंप्लीट करण्याचा प्रयत्न, परंतु प्रेमच्या अडचणींमध्ये वाढ झालाय. प्रेमच्या अडचणींमध्ये वाढ होत असताना पाहायला मिळते प्रथम दर्शनी. असं वाटतंय जरूर की ही धाव इथे कंप्लीट करताना कुठेतरी अडचणींना सामोरा जाऊ शकतो हा खेळाडू. नॉट आउट, 2 धावा कंप्लीट झाल्यात. एकंदरीत 25. शेवटचा चेंडू येणं बाकी, शेवटचा बॉल येणं अजूनही बाकी आहे या पूर्वार्धातील. या इनिंग मधील अजून एक चेंडूचा खेळ बाकी राहिलाय. हा महत्वाचा चेंडू ज्यामध्ये एखादा मोठा फटका येईल का, अपेक्षा राहील देवाकडे. प्रार्थना संघाचे साथीदार हेच करत असतील की एखादा मोठा फटका यायलाचा बा. शेवटचा बॉल, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक डीप मध्ये ठेवलेला आहे. सिंगलला इथूनही डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न झालाय. बॅकअप मिळालं जरूर. 2 आल्या, तिसऱ्याचा प्रयत्न, तिसरी धाव कंप्लीट होईल का? तिसरी झालेली नाहीये. 2 आल्या, 27 बनल्या. 28चं टार्गेट या मॅच मध्ये सेट झालंय. 58 रनचं टार्गेट बीसीसी पागोडे या संघाच्या समोर सेट झालेलं पाहायला मिळते आहे. 27 आहेत, 28चं टार्गेट. चला घाई करा, संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होऊ द्या. क्षेत्ररक्षण त्वरित शोधून घ्या. पागोटे संघासमोर एक छोटे खाणी परंतु आव्हान तितकंसं चांगलं पाहायला मिळालं. 3 षटकांची मॅच आहे. लक्ष उभं राहिलेलं पाहायला मिळते. जिथे 28 धावसंख्येचा पाठलाग करायचा बीसीसी पागोटे टीम मैदानाच्या आतमध्ये 2 हात करत असताना पाहायला मिळेल. चला आघाडीचे बाटा त्वरित मैदानाच्या आतमध्ये होतात. या मॅचचा विजेता संघ हा बेलपाड्याच्या अगेन्स्ट खेळताना पाहायला मिळेल. प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज. अर्जुन तिसे, ड्रायव्हर जीडीएल युनियन मध्ये का? हा, टेम्पो युनियन.
चला आघाडीचे बॅटर त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. चला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. विपुल आणि त्याच्या साथीला गणेश सिंग ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते आहे पागोडे टीमच्या माध्यमातून. लक्ष आटोक्यात आहे, अवाक्यात आहे, परंतु त्याला कमी लेखून चालता कामा नये. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती कोणतीही धावसंख्या यशाची आम्ही देत नाही. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहत आहोत. पहिल्या षटक प्रेम याच्या हाती चेंडू सुपूर्द करण्यात आला. हा तोच गोलंदाज आहे त्याने प्रतिस्पर्ध्याला मागील मॅच मध्ये 30 धावा करू दिल्या नव्हत्या. गणेशने लगातार 3 चेंडू 3 षटका ठोकल्या तर 500 रुपयाचा कॅश प्राइज. श्रीशा तांडेल यांच्या माध्यमातून ते जमा देखील झालंय. मला वाटतं आजच्या दिवसातलं पहिलं प्राइज आहे जे लगेच आधी जमा झालंय. आमचा अर्जुन दिसे कुठे आहे? सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होत असताना पाहायला मिळेल. हाय गेला नाही तो. फेबिकॉल वरती जेवढा भरोसा नाही ना त्याच्यापेक्षा जास्त अर्जुन दिसेवरती आहे सगळ्यांना. चला थोडी घाई होऊ द्यात. अजून एक मॅच बाकी आहे. एक मॅच अजूनही बाकी आहे. विपुल स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय. गणेश नॉन स्ट्रायकर एंड वरती पाहायला मिळेल. सामन्याला होती सुरुवात. लक्ष आहे या सामन्यामध्ये 28 धावसंख्येत. लो स्कोरिंग मॅचेस या नेहमी चांगल्या होतात यात तीळ मात्र शंका नाही आहे. कालची रात्र माझ्या डोळ्यासमोर होती जिथे टार्गेट होतं ते 67 धावसंख्येचं. सकाळी 5 वाजेपर्यंत 4:30 वाजता मॅच संपली. 65 धावा एकट्या प्रसाद गरतने बनवल्या होत्या. विकेट हॅट्रिकसाठी नंददीप बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रोप्रायटर आदरणीय निखिल नंदकुमार चोगले यांच्याकडून 5,000 रुपयाचा कॅश प्राइज. पहिला बॉल थेडी यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळालाय. कॅश होती की काय गोलंदाजाचं एक्सप्रेशन सारं काही सांगून जात आहेत. हा झेल सोडलाय. झेल सोडलाय यष्टिरक्षक अविनाशने. पहिल्याच बॉलवरती झेल ड्रॉप झालाय. जीवदान हे क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती वरदान साबित होतात. लो स्कोरिंग मॅचेसची मी चर्चा करत होतो. अनेक वेळेला लो स्कोरिंग सामने हे त्या दर्जाचे झालेले पाहायला मिळाले. खोलातला बॉल इथे मात्र अपील करण्यात आली आहे. अपील करण्यात आली होती. लेग बाईज एक सिंगल येत असताना पाहायला मिळेल. एकेरीच्या मदतीने अकाउंट ओपन होत असताना पाहायला मिळाली. 2003 साली विश्व जिथे मात्र आपण पाहिलं भारतीय संघाने 2001 साली भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया संघाला मुंबईमध्ये धूळ चारली होती. 106 धावा बनवू दिल्या नव्हत्या टेस्ट क्रिकेटमध्ये. मुरली कार्तिक आणि हरभजन सिंगने तो कारनामा केला होता. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती लो स्कोरिंग मॅचेस मध्ये पराभूतीच्या छायेखाली जावं लागतं रन चेस करणाऱ्या संघाला. मुंबई इंडियन्सने कारनामा केला होता ज्या वेळेला पुणे रायझिंग स्टार हा नवीन संघ IPL मध्ये खेळताना पाहायला मिळाला. 127 धावा करू दिल्या नव्हत्या फायनलच्या मॅच मध्ये मुंबई इंडियन्स टीमने. पुढचा बॉल आडवा बॅटने स्लॉक स्वीप. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. गणेशच्या बॅटमधून षटकार. गणेश सिंग. सिंग इज किंग. सोनाली दिनेश भोईर पागोटे उपसरपंच. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज. पहिला तर आला.
आडवा बाटणे दुसरा, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. गणेश सिंगचा थाट, गोलंदाजाची वाट, षटकार. तर श्रीशा तांडेल यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि ते जमा देखील झालेलं आहे. गणेश सिंगसाठी प्रत्येक बॉलवरती प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयात 400 जमा तर झालेत अकाउंटमध्ये. लोअर फुल टोज होता. आडवा बाटणे, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतील 4. खणखणीत, दणदणीत, सणसणीत चौकार. चौकार आले. संघाची धावसंख्या धावफलकावरती बनल्यात एकंदरीत 17. अजूनही विजयासाठी 11ची गरज राहिली आहे. 12 चेंडू आणि विजयासाठी 11ची गरज. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 17 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या. 2 षटकार 1 चौकार. जिथे मात्र येत असताना पाहायला मिळालं आणि धावांची धुडगूसच पाहायला मिळालाय. समयरा सिद्धेश पाटील यांच्या माध्यमातून गणेश सिंगने जर का कव्हर आणि ऑफ साइडला षटकार आणि चौकार ठोकला तर 200 रुपयाला कॅश प्राइज. गणेशसाठी पारितोषिक आलंय. ते अर्थात कव्हर आणि पॉइंटला त्याने षटकार ठोकून दाखवावा किंवा चौकार. खुलातला बॉल सॉफ्ट हँडने केला. ऑन साइडला हलक्या हाताने सिंगल इथून अर्जित केली आहे. एकेरी धाव येत असताना मला माहिती आहे संघाच्या धावसंख्येमध्ये एकेरीने भर पडलेले 18 बनल्यात. विजयासाठी 10ची गरज. 18 ऑन दी बोर्ड, 10 रिक्वायर्ड बाय बिंग. गणेश सिंग नॉट आउट बॅटिंग करतोय 16 धावसंख्येवरती. 3 बॉल केवळ फेस केलेत. हेल्दी स्ट्राईक रेटने तो बॅटिंग करतोय. शेवट जिथे दुसरं षटक 4 चेंडू त्याने फेस केलेत. नटराजला आपण गोलंदाजी मार्क मध्ये पाहत आहे. अजूनही 10ची आवश्यकता राहिली. 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती शेवटचा बॉल पडेपर्यंत बाकी तर करणं हे केवळ मूर्खताचं राहतं. कारण कधी काय घडेल याचा नेम नाही. अनेक वेळेला आपण पाहिलं नाही, बाकी तर केवळ स्वप्नरंजक राहतात, आनंद देतात, उत्साह वाढवतात. या पलीकडे जास्तीचं काही नाही. कधीही कोणत्याही क्षणाला कलाटणी मिळू शकते या खेळामध्ये. आडवा बाटणे, स्लॉक स्वीप, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. तू खीच मेरी फोटो असं म्हणत फोटोजेनिक स्ट्रोक, षटकार. स्कोर कार्ड वरती धावा जिथे मात्र बनल्या त्या अर्थात 24. 4ची गरज, 4ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. नटराज यावेळेचा बॉल तेडी यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतो. डॉट बॉल. निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळालाय. खरं तर लिंबाची चर्चा टेनिस क्रिकेट वर्तुळामध्ये देखील आहे. डीजेने गीत वाजवलं, उसटणे गाव, त्यासाठी चर्चेचा विषय राहिला. क्रिकेटच्या मैदानावरती ज्या काही गोष्टी पाहायला मिळाल्या त्या अपवादात्मक आहेत, या चुकीच्या गोष्टी आहेत, ज्यावरती खरं तर प्रत्येक जण म्हणेल की या गोष्टी व्हायला नको.
सिंगल मिळते दुहेरीचा प्रयत्न, सेकंड रन वेगाने कंप्लीट होईल. आता औपचारिकता बाकी राहिली की काय होय. डीआरएची मागणी, डीआरएची मागणी इथे पाहायला मिळाली. वेगाने धावले होते खेळाडू. एका क्षणाला असं वाटलं होतं की धाव कंप्लीट झाली आहे, परंतु पंचांनी सांगितलं नाही, थांबा. रन्स कंप्लीट झाल्यात. 2 धावा इथून मिळतील. 2ची गरज राहिली. संघाची धावसंख्या 26 बनली आहे. 2ची आवश्यकता आहे. चला बेलपाडा कर, तयार व्हा, थंडी उडवा, हातपाय हलवून घ्या, जेणेकरून पुढच्या मॅचसाठी तुम्ही तयार राहाल. कबड्डीच्या मॅचेस मध्ये आपण म्हणतो अंग गरम करा. मी सिद्धूजी पाटील यांना विनंती करेन, बोकडबिरा गावचे, आपल्याला विनंती आहे या व्यासपीठावरती. हा बॉल इथे मात्र ऑन साइडला केला. सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न. मॅच फिनिश. सामना संपला. मॅच फिनिश होत असताना पाहायला मिळते सामना जिंकलाय तो बीसीसी पागोटे टीमने. ही मॅच इथे जिंकली. कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन. शेवटच्या मॅचचा टॉस होईल. एका बाजूला संघ पाहायला मिळेल तो बेलपाडा 11 बेलपाडा आणि त्याच्या अगेन्स्ट खेळेल बीसीसी पागोटे. सिद्धेश पाटील यांच्या माध्यमातून, बोकडबिरा यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज. अर्जुन या आपण कॅश प्राइज घेऊन जा. अर्जुनला विनंती करेन मी, 500 रुपयाचा कॅश प्राइज आपण घेऊन जा. आणि आमच्या अर्जुन तिसे भिसे, चला या त्वरित 200 रुपयाचा कॅश प्राइज जे दिलं जाणार आहे अर्जुनला ते देखील आपण सुपूर्द करा. गणेश आहे मॅन ऑफ द मॅचचा हकदार. गणेश मॅन ऑफ द मॅच, 26 रन्स त्याच्या बॅटमधून नॉट आउट राहिला.